नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. हैदराबाद स्टेशनमध्ये गाडी शिरली. देशपांडे आणि कायरा उतरण्याच्या तयारीमध्येच होते. हैदराबाद स्टेशन फारच भव्य दिव्य वाटत होतं. त्यांची मीटिंग उद्या होती, त्यामुळे आजचा दिवस त्यांच्याकडे मोकळाच होता. देशपांडे यांनी अगोदरच हॉटेलची रूम बुक करून ठेवली होती. हॉटेलवर पोहोचताच काउंटरवरती औपचारिकता पूर्ण करून कायरा आणि देशपांडे आपल्या रूममध्ये आले. दोघांसाठी त्यांनी मुद्दाम एकच रूम बुक केली होती. रूम तशी खूप ऐसपैस होती. फ्रेश होऊन ते दोघे प्रशस्त गॅलरीमध्ये आले. तितक्यात तिथे वेटरनं चहा आणि नाश्ता आणून दिला. गॅलरीतून समोरचं दृश्य अतिशय विलोभनीय दिसत होतं. देशपांडे सर संयमानं कायराशी संवाद साधत होते. कायरा, समोरचं गार्डन किती सुंदर आहे ना? हो सर, हे हॉटेल खूपच प्रशस्त आणि महागडं दिसतंय. मी नेहमीच चांगल्या हॉटेलमध्ये राहतो. मला सुंदर आणि चांगल्या गोष्टी आवडतात. ते कायराच्या डोळ्यात पाहून बोलत होते आणि कायरा त्यांच्या नजरेला नजर भिडवायला टाळत होती. कायराला सुनीलनं सांगितलेलं सारं आठवत होतं. देशपांडे सरांची आवड निवड आता तिला चांगलीच कळाली होती. सरांच्या जाळ्यामध्ये न अडकण्यासाठी ती प्रयत्नशील होती. देशपांडे सर तसे अनुभवी होते. त्यांनी सर्व एका नजरेमध्ये ताडलं. मग ते काहीसे उदास होऊन कायराला म्हणाले, कायरा, मी पाहतोय तू माझ्याशी मन मोकळेपणानं बोलणं टाळतीयस. तसं काही नाही सर, मी काही गोष्टी समजू शकतो. मला हेही माहीत आहे की सुनील आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहात. देशपांडे सरांच्या या थेट प्रश्नानं कायरा काहीशी गडबडली. तिला काय बोलावं सुचेना. देशपांडे सर हसले आणि म्हणाले, कायरा, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा जसा गरजेचा आहे तसंच प्रेमही गरजेचं आहे. त्यामुळे तू जे काही करतेस ते वाईट नाही. सरांनी आपल्या कृतीला दिलेलं समर्थन पाहून ती सुखावली. आपण सरांबद्दल उगीच चुकीचा समज करून बसलो याचा तिला पश्चाताप झाला. सर, मी आता वेगळ्याच परिस्थितीमध्ये आहे. माझ्याबद्दल तुम्हाला फार कमी माहिती आहे. पाखरू आपल्या जाळ्यात आलंय याचा अंदाज झाल्यावर देशपांडे सर म्हणाले, अगं मला ते सारं सांगितलं तरच कळेल ना. सर, या गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे तुम्हाला परक समजतेस. त्यांनी चेहरा उदास केला. त्यांचा अभिनय चांगला होता. ते आता इमोशनल कार्ड खेळत होते. कायरा त्यांच्या जाळ्यामध्ये हळूहळू येत होती. तिला वाईट वाटत होतं. ती म्हणाली, सर तसं नाही, तुम्ही माझे सर आहात. मी तुमच्याशी या विषयावरती नाही बोलू शकत. हे बरोबर आहे, पण माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्याचं सुख दुःख मला कळायला नको का? देशपांडे सरांचा प्रेमळ चेहरा कायराला दिसायला लागला. ती म्हणाली, बरं सर, ठीक आहे, यानंतर तुम्हाला मी सांगत जाईन. देशपांडे सरांचा यावरती चेहरा खुलला. बरं, आता आपण थोडंसं आपल्या कामाबद्दल बोलूयात का? हो सर. तुला सांगितलेल्या सगळ्या फाईल्स आठवणीने घेऊन आलीस ना? हो सर. आज काही गोष्टींचा आपण अभ्यास करूयात. बोर्ड डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी मांडाव्या लागतील. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मी सगळी तयारी करून ठेवीन. कायरा, ते काम खूप जास्त नाही, ते आपण नंतरही करू शकतो. आता आपण इतक्या लांब आलोय तर माझ्या माहितीमध्ये काही प्रेक्षणीय स्थळ आहेत. आपण तिकडे जाऊन भेटी देऊन येऊ. सर, आता आणखी काय झालं? तुला यायची इच्छा दिसत नाही वाटतं? तसं नाही सर. मग कसं आहे? सर, इथे माझी एक मैत्रीण राहते. ती आज मला भेटायला येणार आहे आणि आज आम्ही काही ठिकाणी फिरावं असं ठरलंय. यावरती देशपांडे सरांचा चेहरा उतरला. हे तुम्हाला पहिले का नाही सांगितलंस? सर, या विषयावरती आपण काही बोललोच नाही ना, आणि त्यात एवढं विशेष सांगण्यासारखं काही नाहीच आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. असं म्हणून देशपांडे साहेब गॅलरीकडे वळाले. कायराला काय बोलावं ते सुचेना. तितक्यात कायराचा फोन वाजला. तिनं फोन उचलला. पलीकडे मीनाक्षी होती. कायरानं फोनचा आवाज मुद्दामच मोठा केला होता. आपलं संभाषण देशपांडे साहेबांनी ऐकावं अशी तिची इच्छा होती.
मी तुझ्या फोनचीच वाट पाहत होते. अगं काही वेळेत मी तिकडे येणार आहे, तुझ्या हॉटेलवरती. तू दिलेला पत्ता बरोबर आहेस ना? मग कायरानं पुन्हा एकदा पत्ता सांगितला. ठीक आहे, मी येते लगेच. कायरानं फोन ठेवला. ती देशपांडे सरांकडे वळाली. देशपांडे सरांची नाराजी तिच्या लक्षात आली होती. सर, नाराज झालात का? नाही, तसं काही नाही. तुझ्या मैत्रिणीसोबत मी करतो माझी काहीतरी व्यवस्था. सॉरी सर, पण 2 दिवसांपूर्वीच तिचा फोन आला होता आणि जेव्हा तिला कळाले की मी इकडे येणार आहे तेव्हा ती खूपच एक्सायटेड झाली आणि मला भेटण्याचा हट्टच धरून बसली. आता आपल्या मीटिंगपूर्वी आणि नंतर बराच वेळ होता. मग मलाही प्रश्न पडला की एवढा वेळ आपण काय करणार. म्हणून मग मी तिला प्रॉमिस केलं की मी आले की तुला नक्की भेटेन. थोडक्यात काय तर तुझ्या जागी तू ठीक आहेस. प्रॉब्लेम माझा आहे. आता मला दिवसभर एकट्यालाच काही ना काही कामात गुंतवून ठेवावं लागेल आणि इथे माझा कोणी मित्रही नाही. यावरती कायरा विचारात पडली. तिला सुनीलचे शब्द आठवले. सुनील म्हणाला होता देशपांडे सर काहीही करून तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करतील आणि मग संधी मिळताच पुढचा विचार करून त्याला करूच वाटेना. बरं झालं आपण देशपांडे सरांच्या तावडीतून सुटतोय असं तिचं एक मन तिला म्हणायला लागलं. ती आपल्याला वाईट वाटल्याचं वरवर खोटं खोटं दाखवू लागली. विचार करता करता तिनं आपल्या गरजेच्या सगळ्या वस्तू ज्या काही होत्या त्या एका वेगळ्या बॅगमध्ये भरल्या आणि ती मीनाक्षीची वाट पाहायला लागली. काही वेळानं मीनाक्षी आली. आल्या आल्याच ती कायराच्या गळ्यात पडली. अगं किती दिवसांनी भेटतीयस. तुला मैत्रिणीची बिलकुल आठवणच येत नाही, फोनही करत नाहीस. चल बरं झालं तू इकडे आलीस. आता मी तुला सोडणार नाही. कायराला काय बोलावं सुचतच नव्हतं, कारण मीनाक्षीचा अभिनय जरा जास्तच होता. तिच्यावरती नियंत्रण कसं मिळवावं याचाच ती विचार करत होती. तिला डोळ्यांनी दापत कायरा म्हणाली, अगं आपल्या बोलण्याच्या नादात मी तुझी ओळखच करून द्यायला विसरले. गॅलरीमध्ये बसलेल्या सरांकडे पाहत ती म्हणाली, मीनाक्षी, हे आमचे देशपांडे सर. हे आमच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. आम्ही दोघं महत्त्वाच्या मीटिंगसाठी इकडे आलो आहे. मीटिंग उद्या आहे, तसा आजचा दिवस मला वेळ आहे. गुड मॉर्निंग सर. ती देशपांडे सरांकडे पाहून म्हणाली. देशपांडे सर सुद्धा नाराजीच्या सुरातच गुड मॉर्निंग एवढंच म्हणाले. सर, आज मी कायराला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तुमची काही हरकत तर नाही ना? आता माझी काय हरकत असणार म्हणा. तुम्ही जायचं ठरवलंच आहे. मात्र हो, उद्या सकाळी 10च्या अगोदर यायला हवं, कारण 10:30 वाजता मीटिंग सुरू होणार आहे. त्याबद्दल तुम्ही अगदी बिनधास्त राहा सर. मी तिला लवकरच घेऊन येईल. मग ती देशपांडे साहेबांच्या डोळ्यामध्ये मिश्किलपणे पाहत म्हणाली, बाय, सी यू सर, टेक केअर. आणि ती कायराला घेऊन बाहेर पडली. कायरानं बाहेर मोकळ्या हवेमध्ये येताच तिच्या पाठीवर हलकीशी चापट मारली. काय ग मीनाक्षी, किती ओव्हर ॲक्टिंग करतेस तू. आज आपण पहिल्यांदा भेटतोय आणि तू मात्र असं दाखवत होतीस की आपण जसं काही 7 जन्माच्या मैत्रिणी आहोत. यावर मीनाक्षी खळखळून हसली. अगं मी नाटकात कामं करते, त्यामुळे हा माझा अभिनय कौशल्याचा भाग आहे. काल सुनीलने मला फोनवर सगळे डिटेल्स दिले होते, तेव्हा काय आणि कसा अभिनय करायचा हेही मी ठरवलं. पण मला एक गोष्ट कळाली नाही की सुनील म्हणाला की देशपांडे सर हे खूपच स्त्रीलंपट आहेत, पण तसं मला काही कुठे दिसलं नाही. अगं अशा 15-20 मिनिटांमध्ये थोडीच माणसं कळतात. सुनील सर गेल्या 8-10 वर्षांपासून ओळखतात त्यांना, म्हणून ते त्यांच्याबद्दल एवढे कॉन्फिडेंटली बोलू शकतात. बरं चल, आता आपण आज मस्त दिवसभर भटकू आणि आपल्या घरी मुक्काम करू. जसं तुम्ही म्हणाल तसं. कायराही आता असं वागत होती की जसं काही मीनाक्षी तिची बालमैत्रीण आहे. कायराच्या मनातली भीती आता दूर निघून गेली होती. तिला चांगलं फिलिंग येत होतं. आणि इकडे देशपांडे सर मात्र वैतागले होते, कारण त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला होता. तर मग मित्रांनो, कसा वाटला सुनीलने टाकलेला गुगली? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.